सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल। आज झटपट बनणारी रेसिपी पण खूप टेस्टी आहे, सगळ्यांना आवडेल। एक कच्चा बटाटा घेतला आहे, 150 ग्रॅम तो बटाटा आहे, मोठ्या साईजचा आहे। त्याला छान मिक्सरमधून सालं काढून क्रश करून घेतलेलं आहे। बॉईल बटाटा नाही, कच्चा बटाटा आहे। आता त्याला छान बारीक करून घेतलं, प्लेन बारीक केलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी बेसन घेतलेलं आहे, ते पण 150 म्हणजे एक वाटी घेतलं, एक बाउल जितकं बसेल तितकं घ्यायचं आहे। खूप भन्नाट रेसिपी आहे, म्हणजे छान वाटते टेस्टमध्ये। घरी आता झटपट करायची आहे, पाहुणे आले, अचानक भाजी नाही, तर हे ऑप्शन आहे आपल्याकडे। मोस्टली बटाटे असते। 1 चमचा तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 छोट्या चमच्यानी हळद, तसंच मीठ टाकलेलं आहे। छान मिक्स करून घेते मस्त। जितकं मीठ बसेल बटाट्यामध्ये तितकं बसलं आहे। बघ डो तयार झालेला आहे आणि बघा छान मस्त तयार होऊन गेलं आहे। आता पाणी ठेवलं आहे बॉईल करायला स्टीमरमध्ये। आता मी ताटली ठेवू शकता, काही ठेवू शकता। मी चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यावर असा लांब लांब मी छान असे हे करून घेतलेले आहे, त्याचे गोळे करून लांब करून घेतलेले आहे। त्याला वाफेवर ठेवते, फक्त 5 ते 7 मिनटं लागतात, होऊ द्या स्टीमवर छान। तोपर्यंत आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया। आता मी त्याच्यासाठी अख्खा एक कांदा घेतलेला आहे, त्याच्यासाठी मी जिरे टाकले, एक मोठ्या चमच्यानी चमचाभर, 2 चमचे धणे घेतलेले, तसंच मी तीळ घेतले छोट्या चमच्याने 1 चमचे, तसंच एक अख्खी लाल मिरची घेतली, एक टोमॅटो कट करून घेतलं। जास्त काही नको, घरात असलेल्याच वस्तूपासून बनतं, पण छान बनतं। व्हिडिओ अगदी छोटा आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा पेस्ट रेडी झालेली आहे। आता मी पॅन ठेवते गॅसवर, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। तेल 4 ते 5 चमचे घेतलेले छोट्या चमच्यानी, छोट्या म्हणजे साधारण चहा पावडर। तसंच आता मी जिरे टाकले 1 चमचे, 1 चमचे मोहरी टाकली। तसंच आता मी त्याच्यामध्ये केलेली पेस्ट पूर्ण टाकून दिली। त्याला छान तमालपत्र एक घेतलेलं आहे, ते छान मिक्स होऊ देते मस्त, म्हणजे शेकून घेते हलके ब्राऊन होईपर्यंत। आता त्याच्यामध्ये जे पॉटला सगळं मिश्रण लागलं आहे ना, त्याच्यामध्येच मी पाणी टाकणार आहे। पहिले तर मी 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धणा जिरं, तसंच गरम मसाला अर्धा चमचा त्याच्यामध्ये धण्या जिऱ्यासोबत पावडरसोबत ठेवलेलं आहे। मीठ चवीनुसारच घ्यायचं आहे। साधी सोपी रेसिपी आहे, पण खूप टेस्टी होते आणि खूप झटपट होते। बघा पाणी घेतलं, जे पॉटमध्ये मिक्सरला लागलेलं होतं मिश्रण, त्याच्यातच मध्ये पाणी टाकलं, 1 वाटी राईट पाणी घेतलं आहे। 7 मिनटानंतर 5 मिनटानंतर हे छान तयार झालेलं आहे। आता मी याला इझिली तुम्ही म्हणाल की कच्च्या बटाट्याचं, हो कच्च्या बटाट्यामुळे ही वडी जी आहे ना एकदम सॉफ्ट होते, मस्त होते। बघा पूर्ण अशी छान मस्त। आता पाणी म्हणजे रस्सा उकळून गेलेला आहे, आता त्याच्यामध्ये मी कट करून टाकते। बघा शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते किती छान कलर पण छान येणार आणि खायला तर खूप छान। तुम्ही खरंच 2 चपात्याऐवजी 3 चपात्या खाऊन घ्याल असं म्हटलं जाते। खरंच खाल, भाकरी असो काही असो, मस्त सगळ्यांना आवडेल। एकदम छान आहे, टेस्टी भाजी आहे। बघा भाजी रेडी झालेली आहे। आता तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। थँक्यू सो मच, भेटूया।